त्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला अडवलं यश प्राप्त झालाय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीने धावसंख्या बनवताना आपण पाहतोय. साई एकविरा मोहिली या संघाला मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली. शेवटच्या क्षणी मात्र परास्त करून सोडलं ओझोरली संघाला. ओझोरली संघाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये ओझोरली बी संघ ज्या पद्धतीने नवीन संघ उदयास आला त्यानंतर त्यांनी कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आणि अखेरच्या क्षणामध्ये एकटा स्फोट वासुदेव संघाने मात्र त्यांना परास्त केला होता. आज त्यांना सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये सेमीफायनलची पहिली मॅच थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी नजाकत भरा स्ट्रोक क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूचा होईल विजय सीमारेषा पार. चौकार पद्धतीने मात्र दिशा देण्याचं काम मात्र मयूरच्या माध्यमातून आपण या सामन्यामध्ये पाहतोय. चांगली फलंदाजी मयूर आणि आकाश सलामीचे शूरवीर मैदानाच्या हातामध्ये चांगली फलंदाजी करतात. रोशन सारखा फलंदाज असताना मात्र मयूरने मात्र स्वतःकडे जबाबदारी साकारली गेली आहे कारण कुठेतरी दुखापतग्रस्त जरूर आपल्याला रोशन पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू फिंगर ऑफ फलंदाज फेल बिग विकेट डाऊन मयूर बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अर्थातच रोशन अंबारीला आपण पाहतोय. पहिल्या षटक मार्गस्थ असताना जरूर पहिल्या 4 चेंडूवरती मयूरने मात्र धावांचा पाऊस पाडला गेला. शेवट 5व्या चेंडूवरती मात्र महत्वाची विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज ऋतिकने. दरम्यान पुन्हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता चेंडू मात्र थांबणार नाहीये. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक षटकार. सज्ज झाला भावेश पाटील. पहिल्या षटकामध्ये प्रमुख गोलंदाज वरती मात्र हल्ला चढवण्यामध्ये यश प्राप्त झालंय अर्थातच साई एकविरा मोली या संघाला. चांगलं बॅटर आहे चांगल्या बॅटरच्या माध्यमातून एक चौकार षटकार जरूर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न कल्ली रिझम मध्ये चेंडूला खिलून काढलाय तर एका धावेने मात्र संतुष्ट मानावे लागेल. आकाशला माहिती आहे की रोशन सारखा फलंदाज समोर असताना त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक रेटेड मध्ये करून स्ट्राईक वेळ आणणं फार गरजेचं असेल आणि तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेला तर आकाशच्या माध्यमातून केली जाते. रोशन जरूर एक चेंडू मध्ये अगदी पाहायला गेला तर षटकाराच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय तर रोशनला थांबवणं फार कठीण असेल कारण सांगोडा संघ सुद्धा कमी लिखून चालणार नाहीये. या सांगोडा संघाने सकाळच्या सत्रापासून 2 सामने सहजरित्या मात्र जिंकून ही लढत खेळताना पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न स्टँड ऑन डिलिव्हर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी दर्जेदार षटकार.
नक्कीच पाहायला लागलं तर गॉडचं किक चांगल्या पद्धतीने स्कोरबोर्ड सुवर्ण अक्षराने सजताना पाळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू दिशा दिली अगदी पालक दूरवरून क्षेत्ररक्षक ऋतिक पाटील यांच्या मधून चेंडूला अडवलं जाईल तत्पर मिळाली एकच धाव. नक्कीच साई एकविरा स्पोर्ट मोगली संघाचा उल्लेख करावा लागेल. नुकतेच मागील स्पर्धा आपण जर पाहायला गेले तर या स्पर्धेमध्ये साई एकविरा मोगली संघाने या क्रीडांगणावरती एक विजेता पद जरूर पटकावलं गेलाय. लकी ग्राउंड मोगली संघासाठी मानलं जात आहे. दरम्यान शरीराचा वेध घेणारा चेंडू लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु पंचांनी जरूर फेटाळून लावले. कारण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कृष्णा केनेसर मॅन फ्रॉम निंबवली स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. अर्थातच जगदीश कांबेरे मॅन फ्रॉम ओझरली हे दोन्ही कर्णधार आपण पाहतोय. दोन्ही पंच पाहतोय या सामन्यासाठी. अगदी पाहायला लागला तर पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावाला त्याच पद्धतीने या षटकामध्ये भावेशवरती एक षटकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, 2 उर्वरित चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहे. समोर फलंदाज आकाशला आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल ए बी येतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला जातोय. जाईल फलंदाज होईल फेल बॅक टू डगआउट. संघावर पोहोचले 28 आकड्यावर दुसरा षटक मार्गस्थ असताना अजूनही मात्र एक चेंडू शिल्लक असणार आहे. चांगली फलंदाजी आपण बॅटिंग लाईन आपण नेहमीच साई एकविरा मोगली संघामध्ये पाहत असतो आणि तोच संघ आज या क्रीडांगणावरती चांगला खेळ आपला त्यांच्या माध्यमातून केला गेला. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील भावेच्या माध्यमातून फेकला जाईल. पुन्हा एकदा अगदी शरीराचा वेध घेणार चेंडू अगदी उंचावरती चेंडू डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय, पकडला जातोय. जाईल फलंदाज फेल लागोपाठचा दुसरा धक्का. सन्माननीय पाहुणे जितेंद्रजी केने यांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट ठेवलेला खेळून काढण्याचा प्रयत्न केला रोशन अंबार यांच्या माध्यमातून. अगदी पाहायला लागला तर जर्सी नंबर 3 याच्या माध्यमातून चुका घडताना आपण पाहतोय. जिथे मात्र एक धाव तिथे 2 धावा मात्र सहजरित्या वसूल केल्या. अर्थातच साई एकविरा मोगली या संघाने अशा प्रकारच्या जेव्हा परत चुका घडत असतात तेव्हा मात्र फलंदाजी करणारा संघ अर्थातच फलंदाज मात्र धावांचा पाऊस नेहमीच पाडत असतो. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा रोशन अंबारे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. चूक घडली इथे एक धाव तिथे दुसरी धाव पूर्ण केली. त्यानंतर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं गेलं तर रोशन अंबारेला पाहिलं आणि त्यानंतर सहज एक षटकार वादोय. धाव संख्या फ्लाय झाली 36 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडलाय. फिल्डर बनून राहील दर्शक, चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार.
हा रेष धावबादच्या स्वरूपात होतोय बाद. बॅट्समन कोण आउट झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीण. इंडिया नंबर 7 वरती पण खेळताना पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट बाद केली जाते, कारण का रोशन अंबारे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या स्थिर 42 आकड्यावरती. शेवटच्या चेंडूत प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑन दी बॉल क्षेत्ररक्षकावर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या अवाक्याच्या बाहेर मात्र इथे होते चूक. चेंडू जाते सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 46 आकड्यावरती. 47 धावांचा मात्र पाठलाग करावा लागेल. प्रति षटकामागे 15.75च्या सरासरी धावसंख्या बनवावी लागेल. कुठेतरी कठीण समीकरण जरूर बनलं गेलं आहे SKDCC सांगोडे संघासमोर. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, खराब क्षेत्ररक्षण भावेश पाटील यांच्या माध्यमातून अखेरच्या चेंडूवरती चौकारा सोडला गेला आणि त्या अनुषंगाने एक सन्मानजनक स्कोअर उभा राहिला. अर्थातच साई एकविरा मौली संघाचा. विनंती असेल साई एकविरा मौली संघाला की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कारण का अजूनही आपल्याला 2 सामने खेळायचे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी सामन्यामध्ये स्पीडअप करायचं. अन्यथा आपल्याला येणाऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी षटक कपात करावे लागतील. त्या अनुषंगाने मात्र आयोजन कमिटीला सहकार्य करायचं. नक्कीच विजेता संघ मात्र आजच्या दिवसातील या सामन्यामधील 2 हात करेल. अर्थातच पीसे संघाशी आजच्या दिवसातील शेवटचा उपांत्य सामना आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर एक सेमीफायनलची बिग फाईट मॅच. नक्कीच सेमीफायनल मध्ये धडक मारली. अर्थातच एकता स्पोर्ट वासुंद्रिया संघाने वकीब पावले आणि शाकिब कोळेचा हा संघ आपण पाहणार आहोत. दोन्ही बंधुराज आणि त्या बंधुराजांच्या माध्यमातून कालचा दिवस गाजवून सोडला. नक्कीच गॉडसन किक्का आज इन ऍक्शन मध्ये पाहायला गेलं तर काल फलंदाजीच्या स्वरूपात चांगली फलंदाजी केली आणि आज मात्र गुणलेखकाच्या माध्यमातून ते या स्पर्धेचा पूर्ण लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. कालचा जो षटकार जरूर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्क्रोल करण्यात आला आणि त्यानंतर अपलोड करून 1 मिलियन व्ह्यू त्या षटकासाठी जरूर लागले गेले. कारण त्या झाडा झुडपात जेव्हा चेंडू गेला तिथून चेंडू येण्यापर्यंत गॉडसन किक्का मात्र विकेट वरून उठला नव्हता आणि त्या अनुषंगाने ती रील मात्र जास्तीत जास्त व्हायरल झाली. सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋतिक पाटील पहिला चेंडू जरूर खराब चेंडू पाहायला मिळतोय. 47 धावांचा पाठलाग करायचा आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना की अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऋतिक पाटील. नॉनस्टॉप गेंडला फलंदाज असणार. अगदी पाहायला तर ओम
पहिल्या चेंडू ते प्रहार करण्याचा प्रयत्न, झेलची संधी निर्माण झाली आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु असं वाटत होतं की सहजरित्या हरेश मयूर मात्र चेंडूला कॅरी करेल, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चुका घडत आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र एकच धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये निवडून ठेवण्याचं काम ऋतिकच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूपासून चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, अगदी पाहायला डान्सिंग नाव खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट स्वतः यष्टीरक्षक चेंडूला कॅरी करेल तत्पर निर्धाव चेंडूची वेळ सांगता. वारंवार डॉट पर्सेंटेज कुठेतरी या सामन्यामध्ये मात्र मजबूत पकड निर्माण करेल अर्थातच साई एकविरा मोहिली संघ, परंतु चौकार षटकार जरूर मैदानाच्या चारही बाजूने खेचावे लागतील एसकेडीसी सांगोडे संघाला. धावांचा डोंगर रचला गेलाय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, हरेश डाऊन दी बॉल येतोय, परंतु सोपा झेल मात्र सोडला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं समीकरण म्हटलं जात आहे आणि सोपा झेल होता आणि सोपा झेल मात्र कॅरी करू शकले नाहीयेत. जीवन मात्र नाखुश असतील. अगदी 38 सर्कल मध्ये आपण जीवनला पाहतोय, अनेक सामन्यांमध्ये नेहमी यष्टीरक्षकाची भूमिका ते साकारतात, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करताना पाहतोय. दरम्यान पुन्हा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी निर्माण झाली आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जातोय झेल, फलंदाज फेल. या सामन्याची गोल्डन विकेट पकडली गेली आहे, अर्थातच विनायक या गोलंदाजाने कॅरी केलाय. फलंदाज बाद, बॅक टू द ग्राउंड. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. इंग्लंड नंबर 4 वरती पण पाहतोय सुजित. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये मात्र महत्वाचे 2 विकेट बाद झाल्यानंतर संघाचा डाव मात्र सुजितला सावरावा लागेल. ही जाऊन हॅट्रिक चान्स, अगदी हॅट्रिकच्या उंबाड्यावरती पाहतोय. दरम्यान स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती फॉलो थ्रू मध्ये चेंडूला सुरक्षितरित्या अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिल्या षटक पंचांच्या समाप्तीचा इशारा होता आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 आकड्यावरती. आता मात्र समीकरण कुठेतरी कठीण होताना पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर शेवटच्या 2 षटकांमध्ये 12 चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता असेल. प्रत्येक षटकामागे 22 धावा जोडण्याची आवश्यकता असेल. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं ना तर 12 चेंडू मध्ये 47 धावांची आवश्यकता असताना विश्वास केने आणि 2 षटकार आणि 2 चौकार लगावले गेले होते. त्यांच्या माध्यमातून जरूर सामना जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. त्यानंतर निराशजनक कामगिरी. अगदी पाहायला गेला तर पूर्ण दिवस शांत झोप त्यांना लागली नव्हती.
जॉर्कडलेली हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न डाऊन दी बॉल हरेश होतोय पकडला जातोय झैल बिग विकेट डाऊन लागणार तिसरा धक्का नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 वर आपण खेळताना पाहणार भावेश पाटील दुसरा षटक मार्गदर्शनाचा पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटची प्राप्ती केली गेली आहे दरम्यान फ्लिक करण्याचा फटका अगदी पाळगला तर सुरेख फटका चेंडू मात्र थांबणार नाहीये सीमारेषा पार हा दर्जेदार षटकार धावसंख्या बनवण्याचा विचार जरूर मनात बाळगून आपल्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतो भावेशला पहिल्याच चेंडूवरती आलेल्या षटकार आपण पाहतोय दरम्यान पुन्हा दाडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू आल्या स्लॉट मध्ये त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक षटकार पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू अगदी वेगाने टाकला होता युवराजांच्या माध्यमातून परंतु निर्धाव चेंडूची वेळ सांगता जरूर 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपण पाहिले त्यानंतर कमबॅक कमालीची गोलंदाजी करतोय धावसंख्येचा विचार करता धावसंख्येतून पोहोचले 15 या आकड्यावरती अजूनही उर्वरित 8 चेंडूचे खेळ मात्र शिल्लक असेल आणि 8 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल केला वारंवार अगदी पाळा गेला ना तर भावेश मात्र आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतो परंतु तेवढी चांगली ताकदीची गोलंदाजी साई एकविरास पडू मोहली संघाच्या माध्यमातून केली जाते धावसंख्या स्थिर पाहायला मिळते अर्थातच 22 आकड्यावरती उर्वरित 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल कमालीचा गोलंदाज कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 7 चेंडू 25 धावांचे समीकरण पहिल्या 2 चेंडूवर जर 2 षटकार आले ना तर नक्कीच या सामन्यामध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न आपण सांगोला संघाच्या माध्यमातून पाहू शकतो परंतु हरेश हा गोलंदाज सहजासहजी अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये न करता आपल्या संघाला एका हाती जिंकण्याचा प्रयत्न करताना आपण पाहणार आहोत परंतु समोर एक भावेश जरूर आपण पाहायला गेलं तर सेट बॅट्समन आहे त्याच्या बॅट मधून आतापर्यंत षटकारांचा पाऊस पाहिलाय तोच भावेश स्ट्राईक इनला राहण्याचा प्रयत्न करतोय 25 धावांचं आव्हान 6 चेंडूमध्ये जरूर करण्याचा प्रयत्न केला जाईल 4 षटकार मात्र जरुरी षटकामध्ये खेचले जातील का अनेक प्रश्नचिन्ह मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेत
यानंतर आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार आहोत. विजय संघ विपक्ष पिसे संघ दरम्यान. सकाळच्या सत्रापासून पिसे संघाने मात्र एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. विनय पाटील असतील, विजय पाटील असतील, दरम्यान आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, पकडला जातोय, जाईल बिग विकेट डाऊन. या सामन्यातील गोल्डन विकेट भावेश बॅक टू पवेलियन. मध्ये दाखल झाला भावित पाटीलला पाहतोय. पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा चेंडू होता बॅटच्या रडार मध्ये, चेंडू मात्र थांबणार नाहीये, सीमारेषा पार, षटकार. चार चेंडूने 19 धावांची मात्र आवश्यकता असणार आहे. एक सुपर सिक्सर आपण पाहायला गेलं तर मागील चेंडूवरती भावित पाटीलच्या माध्यमातून पाहायला गेलाय. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, एकदम फसवा चेंडू पाहायला मिळतोय. आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये आणि उर्वरित 3 चेंडू मध्ये मात्र आता 19 धावांची आवश्यकता असेल. जवळजवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे, परंतु एखादा नो चेंडू किंवा एखादा वाईट चेंडू मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणण्याचं काम मांडण्याच्या आतमध्ये करू शकतो. परंतु अशा प्रकारचं चित्र होईल का? 3 चेंडू 19 धावा. दरम्यान शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, भिडकावून देण्याचा प्रयत्न, आकाश मात्र जरूर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. वन बॉम्ब सीमारेषा पार, चौकार. सामना पाहतोय कुठेतरी ज्या पद्धतीने साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघाने धावसंख्या उभारली गेली आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली केली जाते. दरम्यान आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, आकाश येतोय, परंतु पुन्हा एकदा होते चूक, चेंडू जाईल सीमारेषा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. पाटील शेवटच्या क्षणी फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि 2 चौकार आपण जरूर पाहायला गेले. 3 चेंडूमध्ये 14 धावांवरती आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी इनेट नंबर 6 वरती भावित पाटील जो आलाय, तो जर इनेट नंबर 3 किंवा 4 नंबर जर आला असता, नक्कीच या सामन्याचं मात्र चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. अशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भावित पाटील शेवटच्या षटकामध्ये जरूर पैसा वसूल फलंदाजी करतोय. एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू मात्र थांबणार नाहीये, लागोपाठचा तिसरा चौकार, परंतु या चौकाराच्या साहाय्याने विजय प्रयत्न करू शकत नाहीये. सामना जिंकलाय अर्थातच साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघाने आणि हार पत्करावी लागली आहे SKDCC सांगोडे संघाला. हार्ड लक, बॅड लक, टफ लक. नक्कीच आजच्या दिवसातील शेवटचा सामना अर्थातच उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार आहोत. साई एकविरा मोहिली विपक्ष पिसे संघ, दोन्ही संघाच्या कडधाना विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं, लगेच टॉस केला जाईल. 3 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत.
नो डाऊट या सामन्याचा सामनावीर असणारा विनायक ज्याने गोलंदाजी करत असताना वैयक्तिक 2 धावा खर्च केले आणि 2 विकेट्स प्राप्त केले तोच तो विनायक. विनायकला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लगेच यायचं आहे. लगेच आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. दरम्यान रोशन अंबर सुद्धा इथे उपस्थित झाले. टॉस केला जाईल. उपांत्य फेरीचा मॅच अर्थातच साई एकविरा मोहिली त्यांना फाईट करेल पीसे संघ. दोन्ही संघ मात्र मातब्बर संघ आहेत. मी मगाशीच उल्लेख केला की साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघ गत वर्षी जरूर चॅम्पियन म्हणून हा संघ ठरला होता आणि तोच संघ त्या संघाला हा क्रीडांगण फार लकी मानला जातोय. मोहिली विपक्ष पीसे संघ. टॉस जिंकलाय मोहिली संघाने. डिसिजन लगेच कळवायचंय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अगदीच पाळगड साई एकविरा मोहिली संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अर्थात